जो पहिला चित्रपट आपण ज्याबद्दल उल्लेख केला होता बाजी, देवानंद आणि गुरुदत्त यांचा, तर त्या चित्रपटाचं स्टुडिओमध्ये दोघं डिस्कशन करत होते. एखाद्या सीनवर डिस्कशन चाललं होतं आणि त्याच वेळेस एक दारुडे तिथे येतोय आणि तो दारुडे तिथे धुमाळगोळ घालतो, अडखळत बिडखळत अक्षरशः बकवास करत असतो आणि त्याला बरेच लोक आवरायचा प्रयत्न करतात, पण तो नशेमध्ये बऱ्याच गोष्टी बडबडत करत असतो. सुरुवातीला ह्यांना जरा आश्चर्य वाटलं, देवानंद गुरुदत्तला सुद्धा, की हा अचानक असा दारुड आला कसा आणि आतमध्ये अशा हरकती कशा काय करतो, आणि नंतर हसायला पण ते लागले. पण जेव्हा फार जास्तच झालं तर मग तिथल्या काही स्टाफने त्याला उचललं आणि बाहेर काढून टाकणार. इतक्यात तो परत सरळ नम्रपणे उभा राहिला आणि गुरुदत्त म्हणाला, मी काही दारू प्यायलेलो नाही आहे. बलराज साहनी तिथे एंट्री होते. बलराज साहनी सांगतात की ते या चित्रपटाचे स्टोरी रायटर होते. ते सांगतात की ही सरप्राईज ऑडिशन होती, तुला एक दारुडे भूमिकेसाठी एक कलाकार पाहिजे होता, त्या कलाकाराला मी इथे आणलेलं आहे. आणि तो कलाकार म्हणजे कोण, त्याचं नाव होतं बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी. आता हा जो माणूस होता हा बस कंडक्टर होता, बेस्टमध्ये सर्व्हिस करायचा आणि त्याच्या आधी त्यांनी बरेच छोटे छोटे काम केले. बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नसेल, नाशिक टू देवळाली आणि देवळाली टू नाशिक सायकलवर हा आईस्क्रीम विकायचा हा माणूस. तर गुरुदत्तने त्याला तिथे सिलेक्ट केलं त्या चित्रपटासाठी आणि त्या सांगितलं की तुझं नाव हेच ठेवतो, बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी. नाही म्हणे, माझं नाव बदललं, असं लागे का जसे मी निकाह पडणे जा रहा हूं. आणि तो मग गुरुदत्त म्हणाला की मग ठीक आहे, आता तू दारूची भूमिका इतकी चांगली केलेली आहे तर माझा सर्वात विस्कीचा जो सर्वात जास्त आवडता ब्रँड आहे तोच नाव मी तुझा आजपासून ठेवतो. आणि त्या दिवशी त्याचं नामकरण केलं, ते म्हणजे जॉनी वॉकर.